नमस्कार मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत मटण रस्सा बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे। ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। धुतल्यानंतर पाणी निथळून घ्यायचं आहे। ते ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे। 2 चमचे घातले मी ते हळद। 2 चमचे मटण मसाला घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। मी ते 2 चमचे मीठ घेतलेले आहे। नंतर खोबरे आणि लसूण मी एकत्र बारीक केलेला आहे। ते मिक्स करून घेते। असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे ते। हे पहा कसे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता कुकर मध्ये तेल घालायचे आहे। तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये मटण टाकायचं आहे। नंतर ते असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। चांगलं परतेपर्यंत आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे। नंतर आपण 5 मिनिटं हे ताटाने झाकून ठेवणार आहे। 5 मिनिटानंतर आपण हे पाणी मटणामध्ये ओतणार आहोत। नंतर आपण कुकरचे झाकण बसवून घेणार आहोत। नंतर 1 शिट्टी होईपर्यंत फुल गॅसवर आपण मटण शिजवून घेणार आहोत। 1 शिट्टी झाल्यानंतर 10 मिनिट मंद गॅसवर आपल्याला मटण ठेवायचं आहे। हे पहा, आपले मटण खूप छान शिजलेले आहे। मऊ असे शिजलेले आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये 2-3 चमचे तेल घालणार आहोत। नंतर त्यामध्ये ज्वारीचे पीठ घालणार आहोत 2 चमचे। बारीक केलेले खोबरे घालणार आहोत। काळे तिखट घालणार आहोत 3 चमचे। ते मस्त असं हलवून घ्यायचं आहे। नंतर आपण शिजवलेले मटण ह्यात ओतणार आहे। अशा पद्धतीनं मी सगळं मटण ह्यात टाकून घेतलेलं आहे। उकळी येईपर्यंत आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे। हे पहा, छान अशी उकळी आलेली आहे।
हे पहा, आपला झणझणीत असा रस्सा तयार आहे. कसा छान कट आलेला आहे. खूप सोपी पद्धत आहे ही. मी गावरान पद्धतीनं बनवलेला आहे. तुम्हाला आवडले तर तुम्ही पण बनवून बघा.